नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण मराठी सागरी किल्ल्यांची माहिती पाहणार आहोत। त्यामधील कुलाबा आणि वसई किल्ल्याची आज आपण माहिती पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला किल्ला आहे कुलाबा किल्ला। तर महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश। श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रयतेचा राजा, महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दैवत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। महाराष्ट्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण 365 किल्ले आहेत। त्यात 13 सागरी किल्ले आहेत। राज्यातील असंख्य किल्ले आपल्या कर्तृत्वाची साक्ष देतात, त्यामुळे या किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। महाराष्ट्रातील सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत। महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याच्या डोंगर पायथ्यावर पाण्याचे झरे आहेत। कुलाबा किल्ला हा 300 वर्षे जुना सागरी किल्ला आहे। अलिबाग येथील एक प्रमुख आकर्षक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले हा किल्ला। तो समुद्रात 2 किलोमीटर खोलवर आहे। गनिमी कावासाठी महाराजांनी मोठ्या प्रमाणात तटबंदीचे काम केले आणि या किल्ल्याला त्याच्या प्रमुख नौदल तळापैकी एक म्हणून ओळखले जाते। कमी भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्यातून प्रवास करून या किल्ल्याला भेट देण्याची परवानगी आहे, तथापि भरतीच्या वेळी बोटीने जावे लागते। भरतीच्या वेळी पाणी वाढत असल्याने ते एका बेटावर असल्याचे दिसते। कुलाबा किल्ल्याच्या आत अनेक मंदिरे आहेत आणि प्रवेशद्वारात किल्ल्याच्या देवतेचे आणि महिषासूर आणि पद्मावती सारख्या इतर अनेक देवतांचे मंदिर आहेत। किल्ल्यामध्ये आणखी एक नैसर्गिक चमत्कार आहे, जो गोड पाण्याची विहीर आहे। विहिरीसमोर सिद्धिविनायक मंदिर आहे। किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर वाघ, हत्ती आणि मोर यासारख्या प्राणी आणि पक्ष्यांच्या सुंदर कोरीव कामाची सजावट केली आहे। आणि दुसरा असा किल्ला आहे वसईचा किल्ला। तर वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्र किनाऱ्यालगत बांधलेला आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इ.स. 1909 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। 3 बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वाढलेले आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे। किल्ल्याला 2 प्रमुख प्रवेशद्वार असून एक जमिनीच्या दिशेने तर दुसरा बंदराच्या दिशेने आहे। किल्ल्याच्या चोही बाजूंनी पूर्वी तट होते आणि तटाची उंची 30 फुटावर होती। किल्ल्याला एकूण 10 बुरुज आहेत: नोन्सा, सिनेरा, दोरेमिदिया, रेसेमागो, सेंट गोसले, मार्दैदी, एलिफांत, सेंट बेंद्रो, सेंट पॉल्स, सेंट सेबिस्तियन आणि 10वा सेंट सेबिस्तियन कावलिरो बुरुज अशी या बुरुजांची नावे होती। बुरुजावर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात। प्रत्येक बुरुजावर 8 सैनिक यांचा एक कप्तान असे पथक तैनात असे। मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबेस्तियन बुरुज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरण्याचे सांगितले जाते। आज आपण मराठी 2 समुद्री किल्ल्यांची माहिती पाहिलेली आहे, कुलाबा किल्ला आणि वसईचा किल्ला। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।